ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। रात्री मशाली हाती घेत शहापुरात प्रहारचं आंदोलन। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, जनशक्ती पक्षाचा। निवडणुकीत सर्वपक्षीय आमदारांनी जाहीरनाम्यात संपूर्ण कर्जमाफी करणार असं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं। मात्र सत्तेत आल्यावर सरकारला घोषणांचा विसर पडलाय। झोपलेल्या सरकारला आमदारांना जागी करण्यासाठी प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशानुसार राज्यभरात सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। त्याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव व दिव्यांग बांधवांना 6000 पेन्शन या मागण्या घेऊन शहरात आमदार दौलत दरोडा यांच्या निवासस्थानी परिसरात प्रहार तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर प्रहार पदाधिकाऱ्यांनी रात्री भव्य मशाल आंदोलन केलं। यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। यामध्ये शहापूर पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते। दरम्यान पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे पण आमदार आहेत, आमदारांच्या घरासमोर आज प्रहारतर्फे आंदोलन करण्यात आलेलं आहे। हे आंदोलनाच्या मागण्या प्रमुख अशा आहेत की राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी जी पण त्यांनी वचननामे दिले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, शेतमालाला हमीभाव भेटेल, मात्र आता सत्तेत आल्यानंतर त्यांना त्यांचा विसर पडलेला आहे आणि म्हणूनच प्रहारतर्फे त्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि त्यांना जागे करण्यासाठी आज या ठिकाणी रात्रीचे मशाल आंदोलन प्रहारतर्फे घेण्यात आलेले आहे। आज आम्ही बच्चू भाऊंच्या आदेशाने शहापूर तालुक्यामध्ये प्रहारतर्फे मशाल आंदोलन केलेले आणि मला खात्री आहे तर या आंदोलनाची दखल शासन नक्कीच घेईल, नाहीतर पुढे याहून अधिक आक्रमकपणे आम्ही। ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपन, शहापूर।